नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. तो विषय म्हणजे स्त्रीने नाही म्हटलं की लोकांना एवढा राग का येतो. एका स्त्रीने एखाद्या कामाला नाही म्हटलं, एखाद्या नात्याला नाही म्हटलं, एखाद्या विनंतीला नाही म्हटलं किंवा फक्त तिचं मत वेगळं मांडलं की लगेच काही लोक म्हणतात, एवढा अहंकार कशाचा, खूप बदलली आहे. घरात राहूनही इतका रुबाब, नाही म्हणायची हिंमत कशी झाली. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारला आहे का? पुरुष नाही म्हणतो तेव्हा त्याला स्वाभिमानी म्हणतात आणि स्त्री नाही म्हणते तेव्हा तिला उद्धट का ठरवलं जातं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. स्त्री ही माणूस आहे, यंत्र नाही. तिने प्रत्येक वेळी होच म्हणावं असा कोणताही नियम नाही. कधी तिची तब्येत ठीक नसते, कधी तिच्यावर कामाचा ताण असतो, कधी तिला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो आणि कधी फक्त तिची इच्छा नसते. हे कारण पुरेसं असू शकतं, पण अनेकदा तिच्या नाही या एका शब्दामुळे तिच्या स्वभावावर प्रश्न उपस्थित केले जातात. लोक बोलणं बंद करतात, नाती बदलतात, तिच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात. पण विचार करा, एखाद्याच्या मर्यादा स्वीकारणं ही सुद्धा माणुसकीच आहे. नाही म्हणजे अपमान नाही, नाही म्हणजे स्वतःचा निर्णय, नाही म्हणजे स्वतःचा आदर. आपण आपल्या मुलींना, बहिणींना आणि पत्नीला नेहमी शिकवतो, सगळ्यांशी चांगलं वागा. पण त्याचबरोबर आपण हेही शिकवलं पाहिजे, गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला हरकत नाही. कारण सतत इतरांना खुश ठेवताना अनेक स्त्रिया स्वतःला हरवून बसतात आणि हेही कोणाच्याही बाबतीत घडू नये. समाज बदलायचा असेल तर एक छोटासा बदल आपल्या विचारामध्ये करावा लागेल. स्त्रीच्या नाहीचा राग करण्यापेक्षा त्या नाही मागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण आदर हा फक्त हो म्हणणाऱ्यांसाठी नसतो, आदर हा प्रत्येकाच्या निर्णयाचा असला पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेन, स्त्रीने नाही म्हटलं म्हणजे तिची ती चूक आहे असं नाही. कदाचित ती पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली असेल. तिच्या निर्णयाचा आदर करा. कारण जिथे निर्णयाचा आदर असतो तिथेच खरं नातं आणि खरं प्रेम टिकून राहतं. धन्यवाद. मला बऱ्याच वेळा असा अनुभव आला आहे, म्हणूनच आज हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. स्त्रीने एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं की लगेच तिच्यावर राग केला जातो, हा प्रश्न मनात येतो. कदाचित हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांनाही आला असेल. तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का? तुमचा अनुभव आणि मत माझ्यासोबत नक्की शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचा अनुभवही महत्त्वाचा आहे. आणि हा विचार महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओ इतरांपर्यंत जरूर पोचवा.